अशा प्रकारे मात्र 10 दिवसाच्या आतमध्ये आधारचं माझं पी-व्ही-सी कार्ड माझ्या हातामध्ये आलेलं आहे. पोस्टमन माझ्या घरी घेऊन आला होता, परंतु घरी कोण नसल्यामुळे ते रिटर्न गेलेलं कुरिअर मी पोस्ट ऑफिसमधून हे कलेक्ट केलेलं आहे. कार्डची क्वालिटी जी आहे ती एकदम प्रीमियम क्वालिटी आहे. पाहू शकता अशा प्रकारे कार्डची क्वालिटी असणार आहे. हे कसं ऑर्डर करायचं घर बसल्या चला जाणून घेऊया. फक्त ₹75 लागतात ह्यासाठी. सर्वप्रथम आपल्याला Googleला यायचं आहे आणि तिथे टाईप करायचं आहे माय आधार. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. डायरेक्टली ह्या पेजवरती तुम्ही येऊन जाईल. ठीक आहे. ह्या इथे आल्याच्यानंतर मग इथे पाहू शकतो आपण अगोदर जेव्हा पी-व्ही-सी कार्ड अप्लाय करत होतो तेव्हा बाहेरच्या साईडलाच ऑप्शन होतं. सो आता हे ऑप्शन बाहेरच्या साईडला नसून हे आपण जेव्हा लॉग इन करू आपला आधारचं प्रोफाईल तेव्हाच ते आपल्याला ऑप्शन दिसणार आहे पी-व्ही-सी कार्डचं. इथे कुठे सध्या ऑप्शन नाही आहे. सो आता आपण प्रथम इथे लॉग इन करूया. लॉग इन करत असताना तुमचं आधार कार्ड हे तुमच्या सोबत ठेवा. त्याचा आधार कार्डचा नंबर जो आहे 12 अंकी तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला तुमचं 12 अंकी नंबर टाकायचा आहे आधारचा. त्यानंतर मग इथे कॅप्चा जो आहे बाजूला दिलेला आहे तो कॅप्चा ॲज इट इज टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTPवरती क्लिक करायचं आहे. जे पण OTP येईल 6 अंकी ते तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होतो. त्यामध्ये खूप सारे आधारच्या सेवा आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. सो आपण पी-व्ही-सी कार्डसाठी अप्लाय करणार आहोत. त्यासाठी आपण तिथे क्लिक करतो पी-व्ही-सी कार्ड आणि इथे पाहू शकतो 2 ऑप्शन, एक सेल्फ आहे आणि एक अदर्सचा ऑप्शन आहे. सो नॉर्मली सेल्फ जे स्वतःसाठीच असतं आणि अदर जे असतं ते तुमचे फॅमिली मेंबर किंवा इतर कोणी असेल त्यांच्यासाठीच असतं. सो तुम्ही त्यामध्ये पण आधार नंबरने किंवा एनरोलमेंट नंबरने किंवा SIDने अप्लाय करू शकता. सो सिम्पली आता मी माझ्याच प्रोफाईलमधून माझाच पी-व्ही-सी कार्ड अप्लाय करतो आहे म्हणून सेल्फच मी सिलेक्ट केलेला आहे. ॲड्रेस कन्फर्म करून घ्या मित्रांनो. सेम आहे ना आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. त्यानंतर मग ॲक्सेप्ट बटनावरती क्लिक करा आणि इथे टर्म्स अँड कंडिशनला टिक करा. मेक पेमेंटवरती क्लिक करा. इथे आल्याच्या नंतर मग एक QR कोड असेल त्या QR कोड थ्रू तुम्ही पेमेंट करायचं आहे. मी ते QR कोडने करतो आहे. इझी वे आहे पेमेंट करण्यासाठी. फोनपे गुगल पे आपण यूज करतो त्यासाठी. आणि अशा प्रकारे मी माझं पेमेंट केलेलं आहे आणि ही जी रिसिप्ट आहे त्याला डाउनलोड करून ठेवून द्या. रिसिप्टला नाव द्या तुमचं आणि ठेवून द्या. त्याच्यामध्ये काही आपले डिटेल्स असतात त्याने आपण आपला पी-व्ही-सी कार्ड ट्रॅक करू शकतो. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचं रिसिप्ट सेव्ह करू शकता. पाहू शकता ही रिसिप्ट आहे. रिसिप्टवरती SRN नंबर आहे. त्या SRN नंबरने तुम्ही तुमचं जे पण पी-व्ही-सी कार्डचं स्टेटस आहे ते तुम्ही शोधू शकता कुठपर्यंत आपलं पी-व्ही-सी कार्ड पोचलेलं आहे ते. मित्रांनो ही व्हिडिओ महत्त्वाची वाटली असेल तर माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.